पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबसनुसार सी लँग्वेजच्या ऐवजी आता FPL हा सब्जेक्ट सर्वांसाठी कंपल्सरी आहे। तर FPL मध्ये आज आपल्याला पाहायचं आहे का फ्लो चार्ट आणि अल्गोरिदम। तर आज आपण पाहूया की फ्लो चार्ट आणि अल्गोरिदम काय आहे। तर हे फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आजचा आपला टॉपिक जो आहे तर तो आहे अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट। तर कुठलाही कोड करायचा असेल, सी लँग्वेजमध्ये कुठलाही कोड रन करायचा असेल किंवा टाईप करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचा फ्लो आपल्याला कळणे जास्त गरजेचं आहे आणि त्याचं वर्किंग काय आहे, अल्गोरिदम काय आहे हे कळणे जास्त गरजेचं आहे। कारण कुठल्याही कोडचा फ्लो आपल्याला एकदा कळला तर तो कोड टाईप करायला, रन करायला आपल्याला जास्त प्रॉब्लेम नाही येते। तर आज आपण पाहणार आहे का अल्गोरिदम नक्की आहेत काय। तर अल्गोरिदम आपण आज पाहूयात। तर अल्गोरिदम म्हणजे काय, लॉजिक फॉर द कम्प्युटर। म्हणजे आपल्याला कम्प्युटरला जे इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत, जो कोड लिहायचा आहे त्यासाठी जे लॉजिक जे आपल्याला लागणार आहे तर ते म्हणजे अल्गोरिदम आहे। म्हणजे काय, जर आपल्याला समेशन करायची, बेरीज करायची 2 नंबरची तर A + B हे काय लॉजिक आहे आणि यांची बेरीज जी आहे कुठे C मध्ये स्टोअर होईल। तर हे जे आहे A + B हे लॉजिक आहे। तर हेचं जे वर्किंग आहे तर हे म्हणजे आपलं अल्गोरिदम आहे। तर अजून व्यवस्थित आपण मध्ये अल्गोरिदम समजून घेऊया। An algorithm is like giving instruction to the computer in human readable step। तर आपण काय करतोय, कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतोय। कशा इन्स्ट्रक्शन देतोय, कम्प्युटरला एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर कम्प्युटर कसं ऐकेल, तर आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतोय। जर आपल्याला समेशन करायची आहे तर आपण कम्प्युटरला सांगतोय का A + B कर, हे इन्स्ट्रक्शन आहेत। तर आपल्या ह्या इन्स्ट्रक्शन आपल्याला ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये आपल्याला कम्प्युटरला द्यायचे असतात।